हॅलो. हां बोला ना सर. हा गोरक्षमध्ये बोलतोय. हां हां बोला ना. काय झालं सकाळचं? हां मग ते 3 वाजता सोडली गाडी त्यांनी. मग त्यांनी काय केलं, हं. इथून त्यांनी ₹1,500 आणि जिकडनं गाडी पाठवली भिवंडीवरनं ते त्याच्याकडनं 1,500 मागून घेतले आणि 3,000 ते भरले 3 वाजता आणि मग नंतर सोडलं त्यांनी पण गाडी. त्यांनीच भरले ना पैसे ते? त्यांनीच. कारण ते आपले काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी रात्री ते जिथं गाडी भरली का भिवंडी तिथं पण मी बोललो त्यांना, माल कुठला? तर ते म्हणले तुमचं काय लक्ष्मी नाव आहे? रोडचा. तुमचं काय नाव माझं आहे? ज्ञानेश्वर जगताप. राहायला कुठे आहेत तुम्ही? मी तर हिंजवडीला राहिला हो. हिंजवडीला येतं. हो. सकाळी तुम्ही मला किती वाजता फोन केलता? 12:30 वाजता. 12:30. 12:30ला. हां. गाडी कितीला सुटली? गाडी 3 वाजता सुटली. बर. आधी तर काय तुम्हाला तो दुकानदार काय म्हणत होता अगोदर? नाही तो दुकानदार काय म्हणत होता, हं. की म्हणलं आमचा काही संबंध नाही त्याच्यात, तुमचं तुम्ही बघा. हं. आणि मग मी त्या भिवंडीच्या पार्टीला बोललो, की बाबा असं-असं आहे तर काय? म्हणला तो भिवंडीवाला पण पार्टीवाला मला बोलला, हं. की म्हणला बरोबर आहे म्हणलं तुमची काय चूक त्याच्यात. कारण त्याची गाडी दुकानाचं तिथं मध्य सिटीत आहे, तिथं गाडी आपण लावणार कुठं? हं. आणि मग तो त्याचाच प्रॉब्लेम आहे. मी त्याला द्यायला सांगतो थांबा म्हणत होता. पण हं. हा ऐकतच नव्हता आणि ते पोलीसवाले यायचे सारखे म्हणते, "ए बाबा तुझं काय झालं त्यावर आता आम्ही ऑनलाईन पावती टाकून देतो 5,000ची" असे म्हणायचे. मग हं. ते तयारच होईनात ते. आणि मग मी त्यांना म्हणलं, "अहो सर आता किती वेळचं झालंय" म्हणलं, "मला एकदा जर का पावती पडली तर ते मला काय बी करून भरावंच लागते. तुम्ही पैसे पे करा ना." एवढं बोललो. तर ते मलाच उचकायला लागले आणि मलाच रागावं लागले. ते मला अंगावर आले, धक्काबुक्की करायला लागले दोघं-तिघं जण. मी म्हणलं, "असं नाही म्हणलं, माझा काय चुकी आहे का ह्याच्यात सांगा तुम्ही. माझी चुकी असते तर माझा मी फोन पैसे भरतो." गेल्यानंतर परत काय त्रास झाला का तुम्हाला? नाही, परत त्रास नाही झालेला काही. पण हं. नंतर सुद्धा ते 2 तास मला त्यांनी बोलूच नाही दिलं. म्हणले, "नाही, नाही, नाही, आम्ही भरणारच नाही. तुमचं तुम्ही बघा काय असेल ते." ते नंतर म्हणायला लागले. मग मी जेव्हा भिवंडीला फोन केला त्याला म्हणलं, "सर मी काय करू मला सांगा आता. मी गाडी इथं सोडतो. राहू द्या मी जातो घरी" म्हणलं माझ्या. मग हं. म्हणल्यावर ते म्हणले, "थांबा मी बघतो. तुम्ही काय देऊ शकता का?" म्हणलं, "मी काय देणार?" म्हणलं, "माझी काहीच आहे." ते म्हणतात, "अर्धे तुम्ही भरा, अर्धे आम्ही भरतोय." असं करतात. मग तो ते तिकडल्या कंपनीवाल्याने पण नाही दिले. ते ट्रान्सपोर्टवाल्याने भरले काहीतरी मला वाटतं ₹1,500 आणि ₹1,500 ह्यांनी भरले आणि मग नंतर त्यांनी 3ला भरून 3-3:30ला गाडी सोडली बघा. अच्छा, मग म्हणजे तुम्ही दोघांनी तुम्ही मिळून तुम्ही पण बोललेलं जरा दबाव पडला त्याच्यावर जरा. ते मी त्यांना सांगितलं म्हणलं आमच्या युनियन अध्यक्ष आहेत म्हणलं ते. कारण हं. मग उगाच प्रॉब्लेम नको त्यांनी तिकडनं आले तर प्रॉब्लेम होईल. मी त्यांना सांगितलं. हं. हं. मग मग नंतर थोडंसं ते बी जरा गप्प बसले. नंतर पहिले लय बोलत होता. मग नंतर थोडा तो हे झाला जरा नाही का. तुम्ही त्याला बोलल्यानंतर. फोनवरच बोललो. तो मला हां, 2 मिनिटातच मला म्हणला, हां, हां. की "काही काळजी करू नका. आम्ही आमच्या पद्धतीने करतो" म्हणला. "ड्रायव्हरला नाही भरायला होत पैसे." हां, हां, हां. बरं ठीक आहे म्हणलं, चालेल. फक्त लवकरात लवकर करून घे म्हणलं. ती काय असेल ते पोलिसांना पैसे देऊन टाका तुम्ही. कारण त्या बिचाऱ्याची हो. काही चूक नाही. तुम्हाला 7 वाजता म्हणलं त्यांनी 8 वाजता गाडी आणली होती. नाही मी 6 वाजता पोहोचलो सर सकाळी हां, तिथे. 7 वाजता 8 वाजता म्हणले होते तुम्ही. त्याच्या अगोदर तो टच झालता म्हणलं गाडीवाला. तुमची माणसं नाही आली त्याला ते काही करू शकत नाही. आणि हं. त्याला एवढं पण बोललो म्हणलं ना 9:30 पर्यंत जर केलं ना पोलीस यायचे नाहीत म्हणलं. आणि नेमकं एक बॉस राहिला म्हणजे 10 10:15 वाजलेले आणि तेव्हा पोलीस आले. ह्यांनी 10 पर्यंत जर करून मोकळे केले असते तर मग टेन्शन नव्हतं काहीच हे. बरं चालेल. ज्ञानेश्वर भाऊ, जर हां, आपले बोला ना काही सर. मोर्चे, आपलं जे संघर्ष ग्रुपच्या वतीने काही मोर्चे, आंदोलने असतात ड्रायव्हर लोकांच्या हितासाठीच. हां, आता मी मागे जेव्हा 2 वेळेला बी संप होता तेव्हा तुमच्या बरोबरच होतो मी तिथे निगडीला. चालेल. चालेल. हां. तसंच सहभागी होत राहा. तुमच्या हो, गाडीला हो, हो. संघर्ष ग्रुपचा लोगो लावा. थर्मॅक बरं, चौकात बरं, बरं. कधी पण या. तिथं हो, मी हो, हो. तिथं आल्यानंतर सांगा मला. मी तिथं बरं, आपला बरं. माणूस आहे. बरं, त्यांच्याकडून बरं. का एक पावती भरून घ्या आणि संघर्ष ग्रुपचा लोगो लावून घ्या. हं? हो, हो. घेतो साहेब घेतो लावून. हो, हो. ठीक चला आहे. धन्यवाद. ओके. थँक यू साहेब. हो.